वर्गीकरण करायचं आणि क्रिमिलेअर लावायचं पॉलिसी मॅटर आहे. पॉलिसी मॅटर सुप्रीम कोर्टाला डिसाइड करता येत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला. आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकलं, पण ते रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर रद्द करायचा असेल तर एकतर विधानसभा रद्द करू शकते किंवा पार्लमेंट रद्द करू शकते. भारतीय जनता पक्षाची आघाडी आणि काँग्रेसची आघाडी यांनी हा निर्णय लागू करण्याचे मान्य केले आहे. वंचित बहुजन आघाडी असं मानते की उद्याच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून आले तर ते ठराव मांडून हा निर्णय घटनेशीर नाही, तो रद्द करावा. हा ठराव मांडून तो निर्णय रद्द करेल म्हणून आमदार असणं महत्वाचं आहे. माझी अनेक वेळा बॅग तपासण्यात आली. त्यात काय नवीन आहे? कायदा आहे. इलेक्शन मध्ये ज्याची त्याची बॅग तपासली जाते, त्यात गैर काय आहे? पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केलेले आहे. पोलिसांचा तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काही गैर केलं असं मी मानत नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. अंमलबजावणी करणारा GR सुद्धा निघालेला आहे. तो रद्द करायचा असेल तर आमदार असणं हे महत्वाचं आहे. हो, सांगितलं. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही उमेदवार लढवतो. आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं असताना पाऊल आहे असं मी मानतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा जो तुम्ही आधार घेतला, सुप्रीम कोर्टाला धरून नाही, संविधानाला धरून नाही. कारण का वर्गीकरण करायचं थोडे खाली घे आणि क्रीमी लेअर लावायचं हे पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर सुप्रीम कोर्टाला डिसाइड करता येत नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला. आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकलं, ते रिव्ह्यू पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर एक तर विधानसभा रद्द करू शकते किंवा पार्लमेंट रद्द करू शकते. आणि म्हणून मी असं मानतोय की भारतीय जनता पक्षाची आघाडी आणि काँग्रेसची आघाडी यांनी हा निर्णय लागू करायचा मान्य केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी असं मानते की उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून आले तर ते विधानसभेमध्ये हा ठराव मांडून की हा निर्णय घटनेशीर नाही, तो रद्द करावा असा ठराव मांडून तो निर्णय रद्द करेल. आणि म्हणून आमदार असणं हे महत्वाचं आहे असं त्यावेळेस म्हणते. काल उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली साहेब. माझी अनेक वेळा बॅग तपासण्यात आली. त्याच्यामध्ये काही नवीन आहे? कायदा आहे की इलेक्शन मध्ये ज्याची ज्याची बॅग आहे ती तपासल्या जाईल. त्याच्यामध्ये गैर काही असं मी त्या ठिकाणी मानत नाही. पोलिसांनी आपलं कर्तव्य केलेलं आहे. पोलिसांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी काहीच गैर केलं असं मी मानत नाही. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.